नमस्कार. भाग्यश्री हेल्दी रेसिपीज अँड टिप्स या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण पावसाळ्यातील आहार कसा असावा या संबंधीच्या उपयुक्त अशा 12 टिप्स बघणार आहोत. पावसाळ्यात सर्वात जास्त पोटासंबंधी विकारांचा त्रास जाणवतो, कारण पावसाळ्यात अग्निमंद झालेला असतो. त्यामुळे सर्वसाधारणपणे अपचन, भूक न लागणे, कार्यक्रमाच्या ठिकाणी किंवा बाहेरील जेवण जेवल्यास पोट बिघडणे, अपचन, ब्लोटिंग, गॅसेसची समस्या, जेवणाची वेळ झाली तरी भूक न लागणे इत्यादी. त्यावर अगदी सोपा पण तितकाच प्रभावी उपाय म्हणजे जेवणाआधी 10 मिनिटं आपल्या प्रकृतीनुसार एक लहान चमचा किसलेलं आलं व पाव चमचा सेंधव मीठ व लिंबाचे 5-6 थेंब टाकून असे मिश्रण घेऊन त्यावर कोमट पाणी घेतल्यास चांगला फायदा दिसून येतो. दुसरे म्हणजे जड जेवण झाले असल्या कारणाने पोटात जड वाटत असल्यास अन्नाचे नीट पचन होऊन हलके वाटण्यासाठी ओवा आणि काळं मीठ याची पूड 1 चमचा थोडं चावून खाल्ल्यानंतर त्यावर कोमट पाणी घेतल्यास आराम मिळतो. टीप नंबर 3. ओवा लोखंडी तव्यावर किंवा कढईत थोडा गरम करून गार झाल्यावर 4 टेबलस्पून ओवा असल्यास अर्धा टेबलस्पून काळं मीठ असे प्रमाण घेऊन मिक्सरला त्याची पूड करून ठेवावी व त्याचा वापर पराठे, ठेपले, थालपीठ, तिखटाच्या पुऱ्या, बटाटे वड्याचे पीठ, भजी, सूप इत्यादींमध्ये आवर्जून करावा. त्यामुळे पदार्थ रुचकर तर होतोच, पण तो पचायलाही हलका होतो. तसेच पोटही साफ होण्यास मदत होते. टिप नंबर 4. पावसाळ्यात हर्बल टीचा वापर जरूर करावा. तसेच साध्या चहामध्ये पण आलं, गवती चहा आवर्जून टाकावा. तसेच दुधामध्ये हळद, सुंठ व आयुर्वेदिक खडीसाखर याची केलेली पूड, तुळस, ओवा यातील जे उपलब्ध असेल ते दुधात टाकून उकळून गाळून घेतल्यामुळे प्रतिकारशक्ती वाढून सर्दी, खोकला, घशासंबंधीचे अनेक विकार दूर राहण्यास मदत मिळते. पण असे नियमित करावे. टिप नंबर 5. 10 ते 15 मिरी, 7 ते 8 लवंगा थोडे गरम करून त्याची एकत्रित पूड करून मधामध्ये कालवून त्याचे चाटण करून ठेवावे. असे चाटण खोकला, कफ अशा विकारांवर दिवसातून 4-5 वेळेस थोड्या थोड्या वेळाने घेत राहिल्यास आराम मिळतो. तसेच कफ झाला असल्यास ज्येष्ठ मधाचे चूर्ण चिमूट चिमूट दिवसातून 4 ते 5 वेळा चघळत राहिल्यास पण कफ पातळ होऊन मोकळा होण्यास मदत मिळते. टिप नंबर 6. सर्दी, खोकला, ताप, अपचन इत्यादी विकारांवर डाळिंबाचा वापर अतिशय उपयुक्त ठरतो. मोठे छान लालबुंद ताजे डाळिंबाचे दाणे चावून चावून खाल्ल्यास उत्तम. लहान मुले, वयोवृद्ध व आजारी लोकांना डाळिंबाचा रस सुद्धा देता येऊ शकतो. टिप नंबर 7. आपल्या जेवणात गोडाचा पदार्थ असल्यास जेवणाची सुरुवात नेहमी गोड पदार्थांपासून करावी. गोड पदार्थ नसल्यास इतर वेळी पण अगदी लहान गुळाचा खडा प्लस तूप सुरुवातीच्या पोळीच्या काही घासांसोबत घ्यावा किंवा 1-2 काळे खजूर, राजगिरा वडी, शेंगदाण्याचा लहान लाडू, काळ्या मनुका तुम्हाला शुगर नसल्यास तुम्ही घेऊ शकता. तसेच जेवणाच्या शेवटी आंबट पदार्थ घ्यावा, त्याने पचनास मदत होते. जसे जेवणामध्ये लिंबाचे किंवा आवळ्याचे लोणचं असल्यास त्याची फोड शेवटी चावून खावी किंवा तुम्ही ताजे गोड ताक घेत असल्यास उत्तमच. टिप नंबर 8. जेवण झाल्यावर कुठल्याही प्रकारचा मुखवास जरूर खावा. बडीशोप भाजताना त्यात तीळ, ओवा, जवस, काळे मीठ किंवा सेंधव मीठ इत्यादी जरूर घालावे. त्याने पचनास मदत होते. तिळामध्ये कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असल्याने पोषण मूल्य पण वाढते. टिप क्रमांक 9. रात्रीच्या जेवणात शक्यतो ज्वारी व बाजरी मिक्स किंवा ज्वारी व नाचणी मिक्स अथवा मल्टीग्रेनची भाकरी असावी, कारण ती ग्लुटेन फ्री असल्यामुळे पचनास हलकी असते. त्यामुळे रात्री जेवणानंतर पोट जड न वाटता झोपही चांगली येते. पराठे, चपातीचा वापर दुपारच्या जेवणात किंवा नाश्त्यासाठी करता येईल. टिप क्रमांक 10. पावसाळ्यात जड कडधान्य जसे छोले, चना, वाटाणा, मटकी, राजमा ह्याचा वापर रात्रीच्या जेवणात टाळावा. मूग पचायला हलके व पथ्यकर असल्याने चालू शकतात. तसेच शक्य असल्यास हरभरा व तूर डाळीऐवजी मुगाच्या डाळीचा वापर करावा. क्रमांक 11. रात्रीच्या जेवणात भाकरी सोबत दुधी, पडवळ, परवल, तोंडली, गोसावळी, ढेमसी
लाल भोपळा इत्यादी आयुर्वेदानुसार पथ्यकर समजल्या जाणाऱ्या भाज्या घेतल्यास उत्तम. क्रमांक 12. रात्रीच्या जेवणासाठी दलिया व मूग डाळीची भाज्या घालून केलेली पौष्टिक खिचडी, ज्वारी, नाचणी किंवा मुगाचे घावन किंवा धिरडे, ज्वारीच्या पिठाचे थालपीठ, तांदूळ व काकडीचे तवसे, चकुल्या किंवा वरणफळ हे सुद्धा चांगले पर्याय ठरवू शकतात. अशा प्रकारे विविध बदल करून आहाराचे नियोजन केल्यास हा ऋतू आपल्याला नक्कीच उत्तम जाण्यास मदत होईल. तुम्हाला वरील टिप्स कशा वाटल्या ते कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून कळवा. उपयुक्त वाटल्यास आपल्या आप्तस्वकीयांना शेअर करा. अशाच नवनवीन टिप्स आणि रेसिपीज साठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. खूप खूप धन्यवाद.